बार्शी तालुक्यातील गौडगावमध्ये दिनांक 24/1/2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र गौडगाव व श्रद्धा IVF सेंटर बार्शी यांच्या संयुक्त विद्यमानाने बालिका दिनानिमित्त मोफत स्त्रीरोग, बालरोग, मेडिसिन, अंधत्व सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। त्याप्रसंगी गौडगावच्या सरपंच सौ वैशाली पैकेकर, उपसरपंच उमा शिंदे, सदस्य सौ राणी गरड उपस्थित होत्या। डॉक्टर श्रद्धा पाटील स्त्रीरोग तज्ञ, डॉक्टर रोहिणी कोकाटे बालरोग तज्ञ, डॉक्टर कुलदीप यादव MD, डॉक्टर रणजित पाटील वैद्यकीय अधिकारी, श्री कृष्ण गवळी आरोग्य सेवक, श्री अमोल सोनवणे औषध निर्माण अधिकारी तसेच आरोग्य सेवक, आरोग्य सेविका अशा स्टाफ उपस्थित होता। सदर शिबिरामध्ये स्त्रीरोग तपासणी व अंधत्व निवारण, एकूण 34 गरोदर व स्तनदा मातेचे तपासणी, इतर 52 स्त्रियांची तपासणी करण्यात आली। 38 पुरुष, 41 स्त्रिया व 5 रुग्णांची ECG करण्यात आली। हृदयरोगकरिता तपासणी तसेच 28 पुरुष, 36 स्त्रिया यांची मधुमेह तपासणी, 39 बालकांची व 23 रक्त तपासणी करण्यात आली। त्याचबरोबर 73 वयस्कर रुग्णांची तपासणी करण्यात आली। अशा प्रकारे शिबिरामध्ये एकूण 341 रुग्णांची तपासणी करण्यात आली। प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज। मी डॉक्टर रणजित हनुमंत पाटील, वैद्यकीय अधिकारी गौडगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर। आज बालिका दिनानिमित्त दिनांक 24/1/2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र गौडगाव येथे माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नवले सर, माननीय तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिता बांगर मॅडम व आरोग्य विभाग बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच श्रद्धा हॉस्पिटल बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र येथे गौडगाव येथे आज रुग्ण तपासणीचा शिबिर राबवण्यात आले। त्या शिबिरासाठी डॉक्टर श्रद्धा पाटील मॅडम, गायनेकोलॉजिस्ट, तसेच डॉक्टर कोकाटे मॅडम, त्या पेडियाट्रिशियन व इतर हॉस्पिटलचे डॉक्टर व आमची टीम यांनी एकत्रितपणे नमस्ते, मी डॉक्टर श्रद्धा विसे पाटील, श्रद्धा हॉस्पिटल येथे कन्सल्टंट म्हणून काम करत आहे। श्रद्धा हॉस्पिटल इथे प्राथमिक आरोग्य केंद्र गौडगाव येथे इथल्या सगळ्या स्टाफच्या नियोजनाने आपण इथे कॅम्प घेतलेला आहे। आज 24 जानेवारी दिनांक नॅशनल गर्ल चाइल्ड डे म्हणून आपण सेलिब्रेट करतोय व या दिनानिमित्त आम्ही इथे खूप साऱ्या स्त्रियांना ज्यांना फक्त मुली आहेत यांचं पण आम्ही स्वागत केलेलं आहे व त्यांना आहार प्रदर्शन केलेलं आहे। तर मी एवढंच सांगू इच्छिते की सगळ्यांनी मुलींना खूप महत्त्व दिलं पाहिजे व त्यांना शिक्षण देऊन
त्यांना स्वावलंबी बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे. श्रद्धा हॉस्पिटल येथे आपण सर्वांना वंध्यत्वासाठी व दुसरे रोग निदान करण्यासाठी गुलाबराव पाटील व मीनाक्षी पाटील फाउंडेशनतर्फे सवलत देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. त्याच निमित्ताने आपण इथे पण सगळ्या जनजागृती करण्यासाठी व रोग निदान शिबिर ठेवलेले आहे. तर आपण सर्वांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा. व मी इथे प्राथमिक आरोग्य केंद्र गौडगाव येथे सगळ्या स्टाफला सरांना धन्यवाद म्हणते की आम्हाला इथे येण्यास. मॅडम, कॅम्पमध्ये तुम्ही कुठल्या आजारासाठी म्हणजे बोललो आहे कॅम्प? आपण इथे आता सर्व मेडिसिनचे जे आजार आहेत म्हणजे आपलं BP, डायबिटीज, आर्थरायटिस या सर्व गोष्टी बघतोय. तसंच वंध्यत्व निवारण शिबिर पण आपण करतोय. इथे खूप साऱ्या गर्भवती महिला व डिलिव्हरी झालेल्या महिला पण आलेल्या आहेत. त्यांचं पण आपण तपासणी करतोय. BP, पल्स ते सगळं बघतोच आहे. प्लस आपण सरांच्या मदतीने इथे रक्ताच्या तपासण्या ते पण करतोय, गोळ्या वाटप करतोय. तर जेवढ्या जास्तीत जास्त जणांची मदत होईल तेवढं करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. ज्या महिलांचा असेल किंवा पुरुषांचा असेल, या ठिकाणी तुम्ही इलाज करताय, जर या ठिकाणी जर होत नसेल तर तुम्ही त्याला काय सांगताल किंवा कुठल्या ठिकाणी जायला पाहिजे काय? आता तरी आपण त्यांना सांगितले की तात्पुरते गोळ्या औषधं घेऊन तपासण्या करून जर इथे सर तर आहेतच इथे, तर इथे जर येऊन त्यांना इथे ट्रीटमेंट भेटली तर वेल अँड व्हेरी गुड. बरोबर. तर आपलं श्रद्धा हॉस्पिटल आहेच व इथे खूप सारे हॉस्पिटल आहेत जे ते अप्रोच करू शकतात. सर्वात महत्त्वाचं आहे की पेशंटने हॉस्पिटलमध्ये आलं पाहिजे, रोग निदान झाला पाहिजे व त्याची ट्रीटमेंट घेतली पाहिजे. मॅडम, श्रद्धा हॉस्पिटल तुम्ही नाव घेताय म्हणलं, पण त्या ठिकाणी काय सवलत म्हणा, सूट म्हणा, असं काय वगैरे आहे का की पेशंट तिकडे जातील? कॅम्पमध्ये आलेले पेशंट आहेत, जर त्यांचं जो इथं नाव नोंदणी केलेलं पेपर आहे ते जर घेऊन आले तर आपण तिथे कन्सल्टेशन पूर्ण फ्री करतोय. बरोबर. तसंच फाउंडेशनच्या मार्फत तपासण्यांवरती पण सवलत देतोय. बरोबर. जर ऑपरेशन काही लागले तर त्याची पण आपण त्यांना सवलत देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहेत श्रद्धा हॉस्पिटलमध्ये आले तर. शेवटचा प्रश्न मॅडम, की श्रद्धा हॉस्पिटलचा तुम्ही ॲड्रेस सांगा जेणेकरून लोक त्या ठिकाणी तुमच्याकडे पोहोचतील किंवा जातील आणि आपला निदान करून घेतील. आता डॉक्टर गुलाबराव पाटील व डॉक्टर मीनाक्षी पाटील यांना तर मला वाटतं 90% माणसं ओळखतच असतील, कारण की ते 40 वर्ष झालं प्रॅक्टिस करत आहेत आपल्या ह्या एरियामध्ये. बरोबर. तर आपण जे जुनं हॉस्पिटल आहे तो नवीन हॉस्पिटलला शिफ्ट करून आपल्याला आता 8 वर्ष होत आलेली ऑलमोस्ट, जो